नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आता मी तुम्हाला गव्हर्नमेंटचं जे उत्पन्न आहे ना, म्हणजे भारताचं जे बजेट आहे की 50 लाख कोटीचं बजेट आहे, त्याचं इन्कम पार्ट सांगतो की कसा येतो. तर मेनली इन्कम पार्टमध्ये काय तर टॅक्सेस, ओके, डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस. इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे GST, जो सध्या फेमस झालेला आहे GST कमी करण्याचा. तर GST कसा वाढला बघा गेल्या 7 वर्षामध्ये. 2017-18मध्ये 7 लाख कोटी GST गव्हर्नमेंटला रिसीट झाला होता. त्यानंतर पुढच्या वर्षी 18-19ला 11.77 लाख GST कलेक्ट झाला. त्याच्यानंतर 12 लाख, मग 11.36 कोविडच्या काळामध्ये, ओके, कमी झाला. त्याच्यानंतर 21-22ला एकदम स्टीप 15 लाख कोटी GST कलेक्ट झाला. त्याच्यानंतर 18 लाख कोटी कलेक्ट झाला 22-23ला, मग 19.8 लाख कोटी झाला त्याच्या पुढच्या वर्षी 23-24ला, आणि आता 24-25ला व्हॉपिंग 22 लाख कोटी GST कलेक्ट केला गव्हर्नमेंटनी. ओके, त्यातला 11 लाख कोटी तर मे बी स्टेट गव्हर्नमेंटला जाईल, फक्त 11 लाख सेंट्रलला राहील. पण ओव्हरऑल 22 लाख कलेक्शन, म्हणजे 17% CAGRनी GST कलेक्शन वाढलं गव्हर्नमेंटचं फ्रॉम लास्ट 7 इयर्स. ओके, म्हणजे 2017-18 लागू झाला तेव्हापासून ते 24-25ला 7.19 लाख करोडपासून ते 22 लाख कोटी, ओके, GST कलेक्शन झालं. ओके, हे झालं GST कलेक्शन. फॅन्टॅस्टिक वाढलेलं आहे. आणि इंडियन GST कलेक्शन का वाढलं? कारण इंडियन बिझनेस वाढला, त्यामुळेच त्यांनी GST दिला ना. तर GST फुकट कोणी देणार नाही, राईट. त्यामुळे ह्याचा अर्थ कॉर्पोरेट्सनी जास्त बिझनेस केला, त्याच्यामुळे GST वाढला, आणि कॉम्प्लायन्स जास्त झाल्यामुळे पण GST वाढला. 2 कारणं आहेत त्याला. पण हे एक मोठं गव्हर्नमेंटचं कलेक्शन GSTमुळे वाढलं. आता जाऊया कॉर्पोरेट टॅक्सकडे. कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे ज्या कंपन्या बाजारात लिस्टेड आहेत, ओके, त्यांनी किती इन्कम टॅक्स दिला, तर अशा प्रकारे टॅक्स दिला त्यांनी. ओके, 2000मध्ये 30,000 कोटी फक्त इन्कम टॅक्स मिळत होता गव्हर्नमेंटला. ओके, 31,000 कोटी ऑलमोस्ट. ओके, आणि त्याच्यानंतर गेल्या 25 वर्षामध्ये, आता तो गेल्या वर्षी म्हणजे 24-25ला 9,86,000 कोटी कॉर्पोरेट टॅक्स कलेक्ट झाला. म्हणजे 30,000 कोटी कुठे आणि 9,66,000 कोटी कुठे. ओके, 25 वर्षामध्ये एवढा ट्रिमेंडस वाढला. 32 टाइम्स कॉर्पोरेट टॅक्स वाढला. आणि त्याचा CAGR किती आहे तर 15% CAGR कॉर्पोरेट टॅक्स वाढला. कॉर्पोरेट टॅक्स 15%ने वाढला म्हणजे ऑब्व्हियसली त्यांचे प्रॉफिट्स वाढलेत म्हणूनच त्यांनी टॅक्स दिला, राईट. प्रॉफिट वाढल्यानंतरच माणूस ऑपरेटिंग प्रॉफिट वाढल्यानंतरच टॅक्स देतो, आणि नंतर नेट प्रॉफिट राहतो. ओके, आणि तेवढी त्यांच्याकडे कॅश होती, म्हणजे कॅश फ्लो पण होता. ओके, टॅक्स द्यायला तुमच्याकडे कॅश लागते, नाही तर तुम्ही टॅक्स कसा भरणार ना. पेपरवर टॅक्स भरू शकत नाही तुम्ही. यू हॅव टू फिजिकली पे टू गव्हर्नमेंट दॅट मच अमाऊंट ऑफ चेक. ओके, तर ते कॉर्पोरेटने दिलेलं आहे. त्याच्यामुळे मार्केट 15% का नाही वाढणार? जर कॉर्पोरेट प्रॉफिट 15%ने वाढला आहे गेल्या 25%, 15% CAGR दरवर्षी, ओके, ओव्हर अ पिरियड ऑफ 25 इयर्स, वाय मार्केट विल नॉट ग्रो ॲट 15%? मार्केट वाढण्याचं कारण रॉकेट सायन्स अजिबात नाही. कॉर्पोरेट प्रॉफिट्स, ओके, आणि त्यांची डिसिप्लिन, या बेसिसवर मार्केट वाढतं. तर हे कॉर्पोरेट टॅक्सबद्दल झालं. आणि इंडियन मिडल क्लास कसा श्रीमंत होतं त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे इन्कम टॅक्स. ओके, इन्कम टॅक्स होता 25,655 कोटी 1999 साली, म्हणजे 2000 साली. ओके, तो 25,000वरनं कुठे आला? 11,62,000 कोटी 24-25ला जमा झाला. म्हणजे हा सुद्धा 46 टाइम्स वाढला. 25 वर्षात 46 टाइम्स, म्हणजे हा सुद्धा 16.5% CAGRने वाढलेला इन्कम टॅक्स. म्हणजे गव्हर्नमेंट कलेक्शन बघा, GST वाढलं 17%, कॉर्पोरेट टॅक्स वाढला 15%, आणि इन्कम टॅक्स वाढला 16.6% CAGRने. ऑब्व्हियसली इन्कम टॅक्स लोक काय भरतात? कारण त्यांना जास्त इन्कम मिळतं म्हणून इन्कम टॅक्स भरतात. त्याच्यामुळे कन्झम्पशन पॉवर लोकांच्याकडे जास्त आले. ओके, त्यामुळे लोक कंझ्युम करतात मटेरियल, व्हॉट एव्हर इज हिंदुस्तान लिव्हर प्रोड्युसिंग, और टाटा कंझ्युमर प्रोड्युसिंग, किंवा डिक्सन टेक्नॉलॉजी आहे ना, जे काय मोबाईल फोन काढते बाहेर, किंवा ओके 5,000 कंपन्या आहेत की ज्या इंडियन मार्केटमध्ये त्यांचं प्रॉडक्ट विकतात आहेत. तर सगळ्यांचं प्रॉफिट ऑन अन ॲव्हरेज 15-16% वाढलेलं आहे. त्याच्यामुळे इन्कम टॅक्ससुद्धा 16%, इंडिव्हिज्युअल माणसाची कपॅसिटी वाढल्यामुळे वाढलं आहे, आणि कॉर्पोरेट टॅक्स पण वाढल्यामुळे, कॉर्पोरेट टॅक्स गव्हर्नमेंट कलेक्शन वाढल्यामुळे त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढली आहे. या सगळ्या डिक्सन लाईक कंपन्यांची, जी कंझ्युमर कंपन्या आहेत त्या. ओके, त्याच्यामुळे तिन्ही मार्गाकडनं प्रचंड पैसा गव्हर्नमेंटना मिळतो आहे. आणि वाय नॉट? ओके, वी शुड बी प्राऊड अबाउट इट की आपलं गव्हर्नमेंट आपण जास्त श्रीमंत करतो आहे बाय कॉम्प्लाईंग द टॅक्स रूल्स अँड रेग्युलेशन्स. त्याच्यामुळे मोदी तुम्हाला ते पैसे परत करतात. कसे परत करतात? तर ते खर्च करतात लोकांवर. ओके, आपल्यावर खर्च करतात. मे बी इन्फ्रास्ट्रक्चर असो, हायवेज असो, एअरपोर्ट असो, सीपोर्ट्स असो, किंवा वेगळ्या वेगळ्या स्कीम्स असतो डाऊन टाउन किंवा गरीब लोकांसाठी. तर ते पैसे परत मार्केटमध्ये येतात आहेत, आणि त्याच्यामुळे परत उत्पन्न वाढतं आहे. अशी इट इज अ व्हर्च्युअस सायकल. ओके, विच इज गव्हर्नमेंट इज गेटिंग मोर मनी, दे आर स्पेंडिंग मोर मनी, अँड देन मोर देअर बाय इन्क्रीजिंग द कॉर्पोरेट प्रॉफिट्स. आता सिमेंट, स्टील एवढं गव्हर्नमेंटच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लागतं आहे, त्यांना अजून प्रॉफिट त्यांचे वाढणार, अजून टॅक्स गव्हर्नमेंटला मिळणार. तर त्याला म्हणतात व्हर्च्युअस सायकल. ओके, एकदा चांगली सायकल सुरू झाली त्याला व्हर्च्युअस सायकल म्हणतात, आणि वाईट सायकल सुरू झाली की डिफ्लेशनची सायकल, की त्याला म्हणतात व्हिशियस सायकल. तर व्हिशियस सायकल
बाकीच्या देशात सुरू असेल पण आपल्या देशात नाही. जर्मनीमध्ये विशेष सायकल सुरू झाले कारण त्यांच्याकडे ग्रोथच नाही आहे. ओके, अमेरिकेमध्ये सुद्धा ग्रोथ 1%, 1.5% किंवा मॅक्सिमम 2% आहे. आपल्याकडे ग्रोथ आहे. जोपर्यंत ग्रोथ आहे 6% वरती, 7% अराउंड, तोपर्यंत इंडियाला काही मरण नाही. त्याच्यामुळे इंडियन कॉर्पोरेट टॅक्स जास्त मिळणार, इन्कम टॅक्स जास्त मिळणार सरकारला, GST जास्त मिळणार आणि त्याच्यामुळे मार्केटची प्रॉफिटेबिलिटी वाढल्यामुळे मार्केट पण 15% CAGRने वरती जाणार. ओके, अशी ही टॅक्सेशन म्हणजे जी इन्कम आहे गव्हर्नमेंटला मेन फ्रॉम दिस 3 टॅक्सेस, अशी याची कथा आहे. त्यामुळे आता जो इंडेक्स आहे गेले 8 महिने, ओके, 84,000वरनं 80,000 किंवा 81,000 असा डिप्रेस्ड आहे. ओके, BSE सेन्सेक्स तो कधी एकदम धाडकन उछालमध्ये येणार आणि तो इट मे गो टू 90,000 और 95,000 विदिन कपल ऑफ मंथ्स असं होऊ शकतं. आणि ते होणार आहे, आय एम शुअर अबाउट इट. कारण डिप्रेस मार्केट जास्त महिने राहू शकत नाही. ओके, आता डिप्रेस मार्केट आहे गेले 8 महिने, काहीच होत नाही. ओके, बिकॉज नोबडी इज बाईंग, नोबडी इज सेलिंग. इट इज डायरेक्शनलेस मार्केट बिकॉज ऑफ व्हेरियस ग्लोबल थिंग्स. ओके, बऱ्याच त्याच्यामध्ये 2 वर्षापूर्वीची वॉर झाली, नंतर अफगाण यांची वॉर झाली, इस्रायल आणि इराण किंवा इस्रायल आणि गाझा, त्याच्यानंतर भारत पाकिस्तानची झाली, त्याच्यानंतर आता ट्रम्प इज प्लेईंग गेम्स माइंड गेम्स ऑन इंडिया. त्याच्यामुळे आपला एक्सपोर्ट्स कमी होणार की काय, एक्सपोर्ट लोकांना फटका बसणार की काय, जॉब जाणार की काय, अशा बऱ्याच गोष्टी मार्केटमध्ये येतात आहेत. बॅड न्यूजेस आणि गुड न्यूज पण आलेल्या आहेत. जशी आपली BBB रेटिंग अबव इन्व्हेस्टमेंट ग्रेड केलं स्टँडर्ड & पुअर अमेरिकन रेटिंग कंपनीने. त्यानंतर RBIने इंटरेस्ट रेट कमी केला 3 महिन्यापूर्वी, CRR कमी केला. ओके, खूप चांगल्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर GST कमी होणार आहे दिवाळीच्या आधी. या सगळ्या गोष्टी मार्केट इग्नोर करते का? कारण हर्ड मेंटॅलिटी इज सेइंग की डोंट बाय नाऊ अँड इट्स समथिंग बिग इज गोइंग टू हॅपन. आता तुम्हाला बघितलं असेल तुम्ही समाज माध्यमांवर येते की मोठ्या क्रॅशसाठी तयार राहा. ओके, सो आय डोंट थिंक मोठ्या क्रॅश वगैरे होणार आहे. मायनर काय अजून 2-3% मार्केट पडू शकतं पण त्याच्यावर नाही पडणार. इंडिया इज हायली रेझिलियंट कंट्री बिकॉज ऑफ आवर पॉप्युलेशन ऑफ अराउंड 70 करोड ॲक्टिव्ह पीपल अबोव पॉवर्टी लाईन. आणि त्याच्यामुळे कन्झम्पशन वाढणार आहे. ओके, वॉन्ट्स अँड नीड्स वाढणार आहे. त्याच्यामुळे मार्केट वरतीच जाणार आहे. आणि ही अपॉर्च्युनिटी असते मित्रांनो आणि मैत्रिणींनो की तुम्ही चांगले शेअर्स घ्या किंवा इंडेक्समध्ये गुंतवा पैसे. ओके, आता जर गुंतवले नाहीत तुम्ही तर दिवाळीला काय विकणार तुम्ही, राईट? तर विका. कारण इंडियन स्टोरी, गव्हर्नमेंट स्टोरी, मॅक्रो स्टोरी इज फॅन्टॅस्टिक, मायक्रो स्टोरी इज ऑल्सो गुड अँड ऑल फॅक्टर्स आर फेवरिंग इंडिया. आणि गोईंग फॉरवर्ड ॲज आय टोल्ड यू अर्लियर ऑल्सो की नेक्स्ट 45-50 years India is GDP will be highest in the world. Number 2 will be China and number 3 will be US. US may be coming down from current 26% to maybe 15%. Okay, India will grow from current 4% to 26 or 28%. China will be around same place but number 2 position ला राहील. China's GDP will be around 22 काय म्हणायचं 22% of world GDP will be China's, 26% will be India and America's GDP in the world total GDP will be around 15%. तर अशी ही स्टोरी आहे. भारताच्या ग्रोथ स्टोरीची ही स्टोरी आहे आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि गुंतवा पैसे. ह्याच्यामध्ये रिस्क आहे पण 10 वर्षात ती नलिफाय होते. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जसा तुम्ही इन्कम टॅक्स लोक जास्त भरत जातील बिकॉज दे आर गेटिंग मोर अर्निंग. आणि आता GST कलेक्शन खूप जास्त झाल्यामुळेच मोदींनी ही साहसी कदम त्यांनी उठवलं की आपण GSTचा रेट कमी करू. म्हणजे व्हॉल्यूम बेसिसवर तुम्हाला जास्त GST एनिवे मिळणारच आहे. ओके, त्यामुळे विश्वास ठेवा आणि इन्व्हेस्टमेंट करत राहा. आणि दिस इज नॉट रॉकेट सायन्स. ओके, गव्हर्नमेंट इज ग्रोईंग इज इन्कम बाय 15% CAGR. मार्केट तर 15% CAGR नाही, लार्ज कॅप तर वाढणारच आहे आणि मिड कॅप त्याच्यावर जास्त वाढेल. ओके, आणि स्मॉल कॅप तर अजून जास्त वाढेल. त्यामुळे फ्लेक्सी कॅप ही उत्तम गुंतवणुकीचा मार्ग असू शकतो. ऑब्वियसली ज्यांना कमी रिस्क घ्यायची त्यांनी निफ्टी 50मध्ये इन्व्हेस्ट करावे, ज्यांना जास्त रिस्क घ्यायची त्यांनी फ्लेक्सी कॅपमध्ये इन्व्हेस्ट करावे. ज्यांना काहीच रिस्क घ्यायची नाही आहे त्यांनी बॅलन्स म्युच्युअल फंडमध्ये टाकावे. 11% पर इयर रिटर्न तुम्हाला नक्कीच मिळेल. ओके, तर हा जर चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा आणि लोकांना श्रीमंतीचा मार्ग खुला करून द्या आणि दाखवा की दिस इज नो रॉकेट सायन्स. कॉमन सेन्स यूज करा आणि इन्व्हेस्ट करत राहा. ओके, तुम्हाला नक्कीच तुमचा मेंटर लागेल किंवा तुमचा फ्रेंड फिलॉसॉफर गाईड असतो त्याला विचारा आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्ट करा. ओके, मी काय कुठल्याच तुम्हाला रेकमेंड करत नाही. एज्युकेशन चॅनल आहे. तुम्हाला मी अगदी डिस्टिल नॉलेज देतो आहे. एज्युकेशनचं गेले 44 वर्ष मी जे एक्सपिरियन्स केलं ते पुढे रिपीट होत जाणार आहे ओनली बिकॉज ऑफ आवर पॉप्युलेशन डिमांड. ओके, यंग पॉप्युलेशन आपलं ॲव्हरेज फक्त 28 वर्ष आहे. काय पाहिजे तुम्हाला अजून? ओके, सगळ्याच लोकांना श्रीमंत व्हायचं असतं, सगळ्याच लोकांना वॉन्ट्स आणि नीड्स दोन्ही फुलफिल करायचे असतं. त्यामुळे इंडियाचं मार्केट हे ग्रो होत राहणार, स्टॉक मार्केट नाही. ओके, टोटल सेल्स लोकांचे वाढणार कॉर्पोरेटचे आणि त्यामुळे प्रॉफिटही वाढणार. ओके, तर सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. थँक्यू सो मच.